गोंडगाव येथील शेतकऱ्यांच्या सर्जा राजाला तब्बल 10,51,000 मिळाला भाव। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकरी योगेश ओंकार पाटील या शेतकऱ्याने जुलै 28 रोजी सोमवारी आपला शामी गोंडाचा भारत नावाचा बैल तब्बल 10,51,000ला सांगली जिल्ह्यातील प्रशांत डिसले यांना विकलेला आहे। योगेश पाटील यांनी हा गोऱ्हा 35,000 रुपयाला पुणे येथून घेतलेला होता। त्याला खाद्याची चांगली मेजवानी देऊन शामी गोंड्याच्या शर्यतीसाठी चांगलाच तरबेज केला होता। हा भारत बैल शामी गोंडा शर्यतीत सर्वत्र प्रसिद्ध होता। योगेश पाटील यांनी लहान छोटे गोरे घेऊन त्यांना मोठे करून शामी गोंड्याची ट्रेनिंग देऊन त्यांना शहरातल्या पुन्हा मुंबई सातारा इथचे सेमी गोंडा शर्यत शौकिकांना विकायचे ही गोंडगावच्या योगेश पाटील यांची खास ओळख आहे। त्यांच्या जोडीला गुरु म्हणून माजी लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा हे शामी गोंडा केंद्रशी यांची चांगली ओळख आहे। शामी गोंडा केंद्र यांना शिवाजी पाटील यांच्या मध्ये भारत या बैलाने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यासह खानदेशासह परिसरात भरपूर ठिकाणी शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकलेली आहे। यामुळेच या बैलाला म्हणजेच भारत याला एवढी किंमत मिळालेली आहे। या शेतकऱ्याने आनंदाच्या भरात गोंडगाव गावात डीजे लावून या बैलाची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला। यावेळेस गावातील भैया पाटील कजगाव येथील अण्णा बोरसे यांच्यासह शामी गोंडा शौकीन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत हा बैल आमच्या परिवाराशी निगडीत होता। या बैलाला आमची विकायची इच्छा नव्हती, परंतु आमच्या बैलावर समोरच्या मंडळींनी अधिक प्रेम व्यक्त करीत मागणी केल्याने आम्ही हा भारत बैल विकलेला आहे, अशी माहिती गोंडगावचे योगेश ओंकार पाटील यांनी दिली आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव।